इथं विचारात घेतलेला आहे, कुठल्या शेतकऱ्याला विचारात घेऊन हा रस्ता केला। अलाइनमेंट ज्यावेळेस टाकली का त्याच वेळेस त्यांनी कुठल्या शेतकऱ्याला विचारलं नाही। हे इथं मनानं बसून काही पण कारभार करतील। ही तर सगळी आमची काळी माया आहे, ही सुपीक जमीन आहे। आमचं सर्वस्व हिरावून घेतल्यावर आम्ही जगावं कसं? हे फडणवीस साहेबाला हेच आमचं म्हणणं आहे की आम्ही काय करावं, आम्ही जगावं कसं, आम्हाला काय मार्ग पुढे आहे? जास्त मोबदला दिला, 10% मोबदला दिला तर ते नको. साहेब जास्त मोबदला देऊन काय करणार आहेत ते? आमची पूर्ण जमीनच जर जात असेल तर नुसते पैसे घेऊन काय करणार आम्ही? कुठं जगणार? कोणाच्या इथे भीक मागणार? पैशानं सर्वस्वी येणार का आम्हाला? जमिनीमध्ये तुम्ही उत्पन्न काय करणार? उद्या गहू ज्वारी हे आम्ही कुठून आणणार? पैशानं आम्हाला पुरणार आहेत का? सगळी जमीनच घेत असले तर? पुढची भूमिका काय असणार आहे आज? यापेक्षाही आमची तीव्र भूमिका राहणार। आम्ही जलसमाधी घेणार, वेळोवेळी कुठल्याही अधिकाऱ्याला आम्ही पाऊल ठेवू देणार नाही। काय नाव तुमचं आणि तुमची कुठे जमीन आहे, कोणत्या गावात आहे, किती क्षेत्र आपलं बाधित होणार आहे? मी सतीश केशवराव कुलकर्णी, मी मालेगावचा रहिवासी आहे। मालेगावला माझी जमीन आहे। इथं माझी 1 हेक्टर 13 आर जमीन प्युअर बागायती जमीन या महामार्गाखाली जात आहे। आमचा शक्तीपीठ महामार्ग कृती समितीचा विरोध यासाठी आहे की हा सगळा जो पट्टा आहे, अर्धापूर तालुक्यातून जाणारा, हदगाव तालुक्यातून जाणारा, हा शंकररावजी चव्हाण यांनी जे पाणी आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि हा आमचा पूर्ण परिसर सुजलाम सुफलाम करून दिला, तो पूर्ण परिसर या शक्तीपीठ महामार्गाने बाधित होत आहे। आमच्या इथे ही जी संपत्ती निर्माण झाली या पाण्यामुळं ती सगळी नष्ट होत आहे आणि या संपत्ती नष्ट झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत। त्याचा शासन कुठेही विचार करीत नाही। शासनाने या प्रकल्पासाठी कुठलाही प्रकल्प अहवाल चर्चेस आणला नाही। शासनाने कुठलाही असा महामार्ग मोठा होत असताना